अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे। तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मार्च मध्ये अटक झालेली होती, ईडीने ही अटक केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली, पण तिथून दिलासा मिळाला नाही। सर्वोच्च न्यायालयाकडून आता अरविंद केजरीवाल यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण लोकसभेच्या निवडणुकीचे आणखी 4 टप्पे उरलेले आहेत। 3 टप्प्यातील निवडणूक झालेली आहे आणि या 4 टप्प्यांमध्ये आता जोरदारपणे अरविंद केजरीवाल प्रचार करण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे। अंतरिम जामीन सुप्रीम कोर्टाने मंजूर केला आहे। कीर्ती शर्मा मेनन या आपच्या नेत्या जोडल्या गेल्या आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। कीर्ती शर्माजी, आपलं अभिनंदन करावं लागेल, कारण निवडणुकीचे काही टप्पे उरलेले आहेत। जरी काही काळ हा जेलमध्ये गेला असला तरी आता अरविंद केजरीवाल हे बाहेर येत आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की हे लोकशाहीसाठी मोठी विजय आहे। ईडीने खूप विरोध केला त्यांची बेलचा, आणि ईडीचा विरोध करण्या डिस्पाइट दॅट सुप्रीम कोर्टने, सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालला बेल दिली आहे। हे एक डेमोक्रेसीची, लोकशाहीची विक्ट्री आहे आणि आमचे अरविंद केजरीवाल हे बेगुन्हा आहे ते थोड्या तेरा ते पण साबित होईल, मला असं वाटतंय। निश्चितच प्रीती शर्माजी, ते बेगुन्हा आहे काय आहे ते पुढे ते सिद्ध होईल, पण आता प्रश्न हा उपस्थित होतोय, लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रीती शर्माजी धन्यवाद। एक प्रतिक्रिया आपल्याकडे वकिलांची येते, बघूयात। लेकिन कोई रिस्ट्रिक्शन नहीं दी गई है और 2 जून को उन्हें 2 जून तक की ये मोहलत दी गई है इंटरिम बेल की। अब मैं अंग्रेजी में बोलता हूं। आज से लागू होगी और अभी जितना ओरली बोला गया है, ओरली ऑर्डर में और कोई कंडीशन नहीं है, लेकिन हमें लिखित ऑर्डर देखना होगा कि और कोई कंडीशन है या नहीं है, पहली बात। दूसरी बात, इस ऑर्डर जब ये अपलोड हो जाएगा और अवेलेबल हो जाएगा, इसके बेसिस पे ट्रायल कोर्ट रिलीज का ऑर्डर पास करेगा। हम कोशिश करेंगे कि जल्द से जल्द आज ही हो जाए, वो हमारी कोशिश रहेगी कि अरविंद जी आज ही रिलीज हो जाए, वो जल्द से जल्द रिलीज हो जाए और आज ही रिलीज हो जाए। इंग्लिश में Today at 2 p.m. the bench in court 2 assembled for this matter, and it pronounced a very short oral order. We have not yet seen the written order, which will be uploaded in the course of the day, as we understand. And in that oral order, the court indicated that they are granting interim release / bail to Mr. Arvind Kejriwal, and that order of interim release will be operable up till 2nd of June, that is during the election process, and there is no restriction on his campaigning as to what he can say, what he cannot say while he is out in these 20-22 days. Any further aspect, we'll have to see the order and then only comment. So when do you think he'll be released? We are anticipating that the order should be getting uploaded quickly. We'll obviously move for release today itself. We'll try for the release today itself, and we hope that it should happen today itself. Thank you. कशा पद्धतीने प्रचार करावा यासाठी कोणत्याही प्रकारची बंधनं नसल्याचं या ठिकाणी वकिलांनी सांगितलेलं आहे आणि 2 जून पर्यंत त्यांना अंतरिम जामीन दिल्याची माहिती या ठिकाणी वकिलांनी दिलेली आहे। त्यामुळे आता अरविंद केजरीवाल हे प्रचारामध्ये ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे। बरेच दिवस ते मार्च पासून ईडीच्या कोठडीमध्ये होते आणि अखेर त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे इंडिया आघाडीचा आणि आपसाठी हा एक मोठा विजय मानला जातोय आणि एक मोठा दिलासा मानला जातोय। अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2दा हे पद भूषवलेलं आहे। एकदा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला सुद्धा मोठा विजय अरविंद केजरीवाल का साबित होता है कि किस तरीके से इस एक झूठे मुकदमे में अरविंद केजरीवाल जी को अंदर रखा गया था। सर क्या कुछ ऋषिकेश जी हमारे साथ एक बड़ी राहत जी, ये तो मेरे को बाद में लिख के भेज देना, कोई दिक्कत नहीं है, तो मुझे बाइट करो। तर हे आरोप केले जात आहेत अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांकडून, त्यांचे जे आपचे नेते आहेत त्यांच्याकडून हे आरोप केले जात असल्याचं पाहायला मिळते आणि अरविंद केजरीवाल हे गुन्हेगार नाहीत, ते निर्दोष सिद्ध होतील असा सुद्धा दावा आपकडून केला जातोय। दरम्यान आता लक्ष आहे ते म्हणजे प्रचाराकडे, कारण 4 टप्प्यातल्या निवडणुका अजून बाकी आहेत। देशभरामध्ये 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत आणि यामध्येच आता 3 टप्प्यातल्या जरी निवडणुका संपल्या असल्या तरी देखील उर्वरित 4 टप्प्यांसाठी अरविंद केजरीवाल हे आक्रमक पद्धतीने प्रचार करण्याची शक्यता आहे, कारण 3 टप्प्यातील निवडणुका होईपर्यंत अरविंद केजरीवाल यांनी हा काळ जेलमध्ये घालवलाय आणि यानंतर जेव्हा ते बाहेर येतील तेव्हा त्यांची प्रचाराला धार
धार येण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल एक IAS ऑफिसर होते आणि त्याचबरोबर 2 वेळा त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. दिल्लीमध्ये मोठा विजय त्यांनी मिळवलेला आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये सुद्धा आपची ताकद आहे आणि आम आदमी पक्ष सध्या इंडिया आघाडीमध्ये असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे भाजपला यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता ही वर्तवली जाते, कारण अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये राहून आलेले आहेत. मुख्य म्हणजे ते असे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नव्हता. जेलमध्येच राहून ते आपला कारभार चालवत असल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आपचे नेते धनंजय शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. धनंजयजी, सगळ्यात आधी अभिनंदन. अरविंद केजरीवाल बाहेर येतात, त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे, पण आता पुढची दिशा आपची नेमकी कशी असेल? सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं, या वाक्याप्रमाणे आज अरविंदजींची म्हणजे त्यांना जामीन मिळालेला आहे. उद्या त्यांची जेलमधून सुटका होईल आणि पुढील 20 दिवस या देशातील जी ऐतिहासिक सत्य विरुद्ध असत्याची जी लढाई चाललेली आहे त्या लढाईमध्ये अरविंदजी हिरिरीने भाग घेतील आणि गेल्या 10 वर्षांच्या जुलमी राजवटीपासून या देशातील 142 कोटी जनतेला मुक्त करण्याच्या दृष्टीने इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली अरविंदजी प्रचार प्रसार करतील आणि 4 जूनला या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल. या पद्धतीने आम्हा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंद आहे आणि आम्ही ह्या आनंद संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर साजरा तर करणार आहोतच, परंतु आता अरविंदजी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा येतील आणि महाराष्ट्राची 13 जून आणि 20 जून 13 मे आणि 20 मेला जी निवडणुकीचा 4था आणि 5वा टप्पा आहे त्याच्यात सुद्धा प्रचार करतील आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा इंडिया आघाडीला खूप चांगलं यश मिळेल आणि देशाच्या पूर्णपणे 544 सीट्सपैकी महाराष्ट्राचं मोठं योगदान असल्यामुळे 4 जूनला महाराष्ट्र सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका निभावू शकेल. निश्चितच धनंजयजी, पहिले जे 3 टप्पे आहेत त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल हे सक्रियपणे सहभागी होऊ शकले नव्हते. उर्वरित जे 4 टप्पे आहेत त्यामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. तर आता आपची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असेल? स्ट्रॅटेजी म्हणजे हे धर्मयुद्ध आहे एक प्रकारे. तुम्हाला कल्पना असेल की कंसाला माहिती होतं की त्याचा प्राण देवकीच्या पुत्राकडनं होणार आहे आणि म्हणून त्याने काय केलं, देवकीला वासुदेवाला जेलमध्ये टाकलं. परंतु कंसाचा वध करणारा जो भगवान श्रीकृष्ण होते त्यांचा गोकुळामध्ये जन्म झाला होता. अशाच पद्धतीने आता हे 20 ते 21 दिवस जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे समूळ नाश करण्यासाठी आम्ही वापरू आणि ही खूप म्हणजे एक प्रकारे ईश्वरीय शक्ती जी असते ना त्या ईश्वरीय शक्तीने आम्हाला आता प्रकट झालेली आहे. त्यामुळे पुढच्या 20 दिवसांमध्ये अरविंदजी देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे शक्य होईल तिथे जाऊन सत्य मांडतील आणि या देशामध्ये कशा प्रकारे हुकुमशाही चाललेली आहे, 2 कोटी लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना 3 वेळा निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना कुठच्याही पुराव्याच्या आधारे तुम्ही जेलमध्ये टाकता? काय चाललंय का या देशामध्ये? आमचे आरोग्य मंत्री जेलमध्ये आहेत, शिक्षण मंत्री जेलमध्ये आहेत आणि तुम्हाला कल्पना आहे की दिल्लीच्या विकासाचं मॉडेल संपूर्ण जगभरामध्ये चर्चा होते. बल्कि मोदींचं गुजरात मॉडेल हे एक प्रकारचं खोटं मॉडेल होतं किंवा मुद्दा लक्षात आला आहे धनंजय शिंदेजी. आता पुढे महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणतायत की महाराष्ट्रात सुद्धा अरविंद केजरीवाल येतील, त्यावेळेला कसं वातावरण असेल तेही बघावं लागेल. त्याविषयी तुमच्याकडून आपण माहिती घेऊया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.